पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। विठला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की बजरंग बली हनुमान की गोपाल कृष्ण भगवान की सब संतन की विठला 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 विठल 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 घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी तुका म्हणे पूर्वी इच्छा तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी विठ्ठल विठला 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 महायुग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची या दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस्फुदिक प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं योऽयन्त प्रविस्मय वाच प्रसुप्तां सञ्जीवयद्यखिल शक्तिधर स्वधानम् अन्यांश्चहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत रूपी चिंतन करता निवडलेला अभंग ज्ञान्यांचे राजे साधकांचा मायबाप योग्यांची माऊली भक्तांच्या अग्रगणी वैष्णवांच्या शिरोमणी अशा अनेक संबोधनानं संबोधले जाणारे चक्रवर्ती साम्राज्याचे ज्ञानेश्वर भगवान त्यांनाही प्रिय आणि भूषणावर असणारे अर्थात ज्यांच्या घरातने तुटका खाट ज्यांच्या घरातने फुटका माठ ज्यांच्या घरातने गळकं ताट पण शेवटी धरली वैकुंठाची वाट असा ज्यांचा परमार्थाचा थाट असे तुमचे आमचे गुरु नसून अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा भगवंताच्या अवताराचं प्रयोजन सांगणारा अभंग विठ्ठल विठाला 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 विठाला. अभंगातून तुकोबाराय आज भगवान परमात्मा का अवतार धारण करतो याचे कारण मीमांसा प्रकट करतायत. भगवंत या पृथ्वी तलावर का अवतार धारण करतो आणि अवतार धारण केल्यानंतर तो काय काम करतो इथं येताना त्याच्या हातामध्ये काय याचं समग्र चरित्र या अभंगामध्ये आज तुकोबाराय सांगतायत. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो भगवान परमात्मा येतानाच घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो. इथं आल्यानंतर तो जेव्हा येतो तेव्हा चक्रगदा सोबत घेऊन येतो. इथं आल्यानंतर काय करतो भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी संहारी भक्ताचं रक्षण करतो आणि दुर्जनाचा संहार म्हणजे नाश करतो आणि अव्यक्त असणारा तो परमात्मा इथं गुणवंत होऊन आकाराला येतो. आणि आल्यानंतर तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे पूर्वी इच्छा आणि जया तैसा विठ्ठली. इथं आल्यानंतर तो फक्त चक्रगदा घेऊन आल्यानंतर तो काय काम करतो तो भक्ता राखे पायापाशी भक्ताचा संहार करतो दुष्टाचं निर्दालन करतो आणि ज्या भक्तानं मनामध्ये जशी इच्छा धरली त्याची तो इच्छा पूर्ण करत असतो. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल विठाला 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 विठाला. अभंगावर काहीतरी विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. तुम्ही सर्व श्रोतृवर्ग ज्ञात आहातच परंतु वक्त्याचं प्रथम कर्तव्य या नात्यानं आपल्या श्री क्षेत्र मानोरी गावामध्ये गेले अनेक वर्षापासून शंभू बाबा किती वर्ष झाले किती बरोबर 50 वर्ष झाले. म्हणजे विचारण्याचं कारण काय खाली मराठवाड्यात एकदा कीर्तनाला गेलो आणि अशीच प्रस्तावना करत होतो आणि प्रस्तावनेत मी म्हणलं गेली अनेक वर्षापासून चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह. खालून एक बाबा उठले बाबा पहिलंच वर्ष आहे म्हणून विचारलं आणि 50 वर्ष झाले असं वाटत नाही सप्ताहाला. किती आज तिथी तर उत्तमच आहे पण आज मुहूर्तही चांगला आहे. सगळंच आज असं जुळून आलंय. इकडं संयोजन अगदी छान आहे इकडं संगीत छान आहे इकडनं येणाऱ्या संवेदना पण छान आहे म्हणून मला मिळालेली संधी देखील छान आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि ज्यांच्या दारातून मी आलोय त्यांच्या दारात वृक्ष सोन्याचे होऊ शकतात. ज्यांच्या दारामध्ये वृक्ष सोन्याचे होऊ शकतात त्यांच्या दारातून मी आलोय संधीचं सोनं का नाही होणार. विठ्ठल विठाला 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 विठाला. मानोरी गावामध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह त्या सप्ताहातील आज 4था दिवस. माझ्यासारख्या एका सामान्य विद्यार्थ्याच्या वाटेला आजची सेवा आहे. गुरुनाम गुरु भानदास महाराज गायके परमपूज्य परम आदरणीय गुरुवर्य भास्कर गिरीजी बाबा परमपूज्य गुरुवर्य उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या आशीर्वादानं आदरणीय शंभू बाबा गोसावी यांच्या आणि चौगुले महाराज यांच्या मार्गदर्शनानं हा सप्ताह 4 दिवसापासून आपल्या गावामध्ये प्रारंभ झालाय. परिसरात सप्ताह होत नाही असं नाही. बहुतांश वेळा फिरताना लक्षात येतं सप्ताह होत नाही असं पारायण
बंद पडलाय विना सप्ताहात फार मजा राहते बरं का. सप्ताहाची मजा बरं काही लोक विचारत असतात सप्ताह का करायचा. म्हणजे कोण विचारतं माहिती का, जे वर्गणी देत नाही, जे सप्त्याला येत नाही तेच विचारतात सप्ताह का करायचा. सप्ताह करून कीर्तन करून काय देव भेटणार आहे का, असं त्यांचा प्रश्न राहतो. सप्ताह करून कीर्तन करून काय देव भेटणार आहे का. अरे मला तरी वैयक्तिक असं वाटतं सप्ताह करून कीर्तन करून देव नाही भेटला तरी चालेल. सप्ताह करून कीर्तन करून देव नाही भेटला तरी चालेल, पण सप्ताह करून कीर्तन करून काकडा करून भजन करून देव मला भेटला पाहिजे असं वाटलं तरी खूप झालं. विठ्ठल विठ्ठला 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 केला पाहिजे. आपली ही परंपरा आहे. आपल्या साधू संत महात्म्यांनी येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, किंवा भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात यद्यदाचरती श्रेष्ठस तत्तदेवेतरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती तेच अनुष्ठती. सामान्य सकळ ज्ञानोबाला सांगतात इथं मोठी माणसं ज्या वाटेनं गेली, आपले बाप जाते ज्या वाटेनं गेलं त्याच वाटेनं आपण जायचं. आपण आपल्या मनाची वाट निवडायची नसते. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. मग केला जातोय हा उत्सवच आहे. किती सुंदर नियोजन आहे. आणि हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जयंतीचा आज उत्सव आहे. आणि केला पाहिजे बरं का. आपण ज्या संस्कृतीमध्ये, ज्या मातीमध्ये, ज्या महाराष्ट्रात, ज्या धर्मात आपण जन्माला आलो, ती संस्कृती किती पवित्र आहे. ही संस्कृती डोक्यावर घ्यावी आणि सगळ्या जगात मिरवावं इतकं पवित्र आपली भारतीय संस्कृती. याच्या पलीकडे अजून पवित्र संस्कृती या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून हा उत्सव आहे, केला पाहिजे. उत्सव या शब्दाची व्याप्ती पहा किती सुंदर आहे. उत्सव, उत म्हणजे वर येणं आणि सौ म्हणजे आनंद, आनंदाचं वर येणं, इतिनाम उत्सव. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. मग या उत्सवामध्ये आपला आनंद जर आतून वर येत असेल तर तो आनंद आतमध्ये असला पाहिजे. ज्या अर्थी आनंद आतून वर येतोय त्या अर्थी आनंद आतमधला असला पाहिजे. आणि जो आनंद आतून वर येतो तो आनंद परमार्थातला आहे, आणि जो बाहेरून विकत आणावा लागतो तो आनंद संसारातला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. या परमार्थामध्ये आल्यानंतर, या कीर्तन भजनामध्ये आल्यानंतर येताना माणसं आपला पद प्रतिष्ठा संपत्ती सगळं विसरून मग परमार्थाचं फार मोठं नवल आहे पारे महाराज. लक्षात असं येतं की माणूस किती जरी मोठा असला, त्याची पद प्रतिष्ठा संपत्ती हे सगळं किती जरी मोठं असलं तर जिथं लहान व्हावं वाटतं त्याला परमार्थ म्हणा. आणि किती आपल्याकडे काहीच नसलं, आपण खायला जरी माग असलो तरी कांजीची टोपी घालावी वाटती, त्याला संसार म्हणा. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. केला पाहिजे. आपण हा उत्सव केला पाहिजे. आपण ज्या देशामध्ये, ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलो, ती माती किती पवित्र आहे. इथं उत्सव केला जातो बरं का, आणि केलाच पाहिजे. एक दिवस सहज यशोदेने डिक्लेअर केलं चलो आज आप उत्सव मनाएंगे. बाकीच्या गवळणी विचारू लागल्या की सेतुअर्थक, आज ना छठी है, आज ना बारस आहे, आज उत्सवाचं काय कारण. त्यावेळेस माता माऊलीनं चांगला ऐका, त्यावेळेस यशोदेनं सांगितलं आज मेरे कान्हाने करवट बदलली. म्हणजे बाळानं कूस बदलणं. जिथं आई करता उत्सव आहे त्या देशात राहणारे आपण माणसं आहोत. आपण किती उत्सवी असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून आपण उत्सव केला पाहिजे, दिलं पाहिजे. आपण संसारात जे काही प्राप्त होतंय त्यातलं आपण थोडं का होईना भगवंताच्या नावानं, संतांच्या नावानं, या मातीच्या नावानं, या धर्माच्या नावानं आपण द्यायला शिकलं पाहिजे, दिलं पाहिजे. आपण आणि देणं लागतो बरं का. आपण या धर्माचं, या मातीचं. शांत बसा बरं का, तुम्ही शांत बसा. आणि तुम्हाला एक विनंती आहे, या लहान मुलांना कीर्तनात घेऊन येत चला. बऱ्याच गावात आम्ही पाहतो
की मुलांना, लहान मुलांना पुढे बसू देत नाही. पण त्यांना आता जर हाकून दिलं तर तुमच्या अंत्यविधीला सुद्धा टाळ वाजर पण राहणार नाही. त्याच्यामुळे हे तुम्ही जपायचंय. येऊ द्या त्याला, इथं बसू द्या, गप्पा मारेल, 1 दिवस मारेल, 2 दिवस मारेल. तो मुलगा कीर्तनात येऊन जरी झोपला ना तरी त्याला श्रवणच घडेल. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. देणं लागतो, आपण दिलं पाहिजे. तुका म्हणे फार आणि थोडा तरी परोपकार. नाही फार करता आला तर थोडा का होईना परोपकार आपण केला पाहिजे, दिलं पाहिजे. आपण देणं लागतो. जुन्या काळामध्ये यती दारामध्ये यायचं. यती, यती म्हणजे संन्यासी. आता यती कधीच न यती. आता फ्लॅट सिस्टीम सगळीकडे असल्यामुळे यती कधीच न यती. यती म्हणजे संन्यासी. तो संन्यासी दारामध्ये आल्यानंतर आमची माता भगिनी त्या संन्यासाला वाढण्याकरता धान्य घेऊन यायची. कशामध्ये आणलं जायचं माता माऊलीनं धान्य? इकडे आणतात ना, धान्य वाढतात का संन्यासाला? हा, मग तेच कशामध्ये वाढलं जातं ते? सूप. हा, इकडं खेडेगावामध्ये सांगणं सहज शक्य. सूप. ते मुंबई पुणे साईडला जर विचारलं ना सूप, ते विचारतात टोमॅटो की मांचाव. मग तो विषय तिकडे जातो. त्या सुपामध्ये ती माता माऊली धान्य वाढते. सूप म्हणजे टोपल्याचा आत्ते भाऊ. आणि धान्य टाकल्यानंतर तो संन्यासी काय करतो? पुन्हा आपल्या झोळीमध्ये हात घालतो आणि चिमूटभर धान्य त्या सुपामध्ये टाकतो. का करतो बरं ते संन्यासी? अरे तुझी भूक तिने भागवली, तुला समस्या मुक्त तिने केलंय, मग तू हे का करतो? तर त्या संन्यासाच्या अंतकरणातील, त्याच्या भावविश्वातील ही कृतज्ञता आहे. जिने माझे आज भूक भागवली, जिने मला समस्या मुक्त केले, तिच्या प्रित्यर्थ ही चिमूट आजही सोडली जाते. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. मग निदान आपल्या झोळ्यात त्यानं भरल्या तर त्याच्या दारात आपण काहीतरी टाकलं पाहिजे ना. हल्ली काय झालंय, दुसऱ्याच्या झोळ्या न्याहाळण्यामध्ये आपल्या झोळीत काय पडलंय हे बघायला आपल्याला वेळच नाही. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा आपण किती निष्पाप होतो, किती निर्विकार होतो. आपण कुणी यायचं आपल्याला उचलून घ्यायचं. आता घेईल का कुणी उचलून? नंतर हे जीवन सगळं विकारानं बरबडतं आणि ते सगळे विकार आपल्या चेहऱ्यावर, आपल्या जीवनशैलीवर ते परिणाम करत असतात. मग आपण किती आनंदी होतो. बरं, जुन्या काळामध्ये फार सुंदर काही वाहतूक व्यवस्था नव्हती, दळणवळणाची साधनं नव्हती. सगळ्या गोष्टींचा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा माणसं आनंदी होती. आणि आज सगळं अनुकूल असताना सुद्धा लोकांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले राहतात. आपण किती आनंदी होतो, आपण किती उत्साही असलं पाहिजे. हा उत्सव आपल्याला शिकवत असतो. म्हणून हा भगवान परमात्म्याचा उत्सव आपल्या मानोरी गावामध्ये केला जातो. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. सप्ताहामध्ये फार मजा राहते बरं का. आता आपल्याला वेळ कमी आहे. सप्ताहामध्ये फारच मजा राहते. कीर्तन टॉक टाइम फ्रीज बसतं आणि 7 ते 9 असल्यामुळे 9 नंतर आहे ना इथं जेवणही फ्री. म्हणजे 11 रुपये वर्गणी देऊन 8 दिवस सगळं घर कुठे जेवतो महाराष्ट्रात? याच्यापेक्षा सुंदर थाळी अजून महाराष्ट्रात सरकारने नाही, कुणीच चालू केली नाही. 11 रुपये वर्गणी, सगळं गाव, सगळं घर 8 दिवस जेवायला. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. किती मजा राहते सप्ताहामध्ये. खरं सांगू का, सप्ताह सगळ्यात जास्त मजा विनेकऱ्याची राहते. विनेकरी म्हणजे हे नाही, पण ते पहारा करणारे. जो माणूस आयुष्यात कधीच कुणाच्या पाया पडत नाही, तो मंदिरात आल्यानंतर देवाच्या अगोदर विनेकऱ्याच्या पाया पडतो. मग विनेकऱ्याची किती मजा राहते. त्याला गुळ दिला जातो, पेढे दिले जातात, दक्षिणा दिली जाते. का? तर त्यानं विना घेतली, त्याने गायछाप घेतली याचा विचार होत नाही. त्यानं विना घेतली म्हणून त्याच्या लोक पाया पडतात. का? तर विना घेतली म्हणून. बरं, साधारण बाबा ही विना किती किलोची असेल बरं? आता हातल्या विण्याचा अंदाज घेऊन सांगा. 5-6 किलो. किती किलोची विना असेल ही? हातला विना किती मोठा आहे? छोटा आहे ना. बरं बरं बरं. 1-1.5 किलोचा विना असेल. 1.5-2 किलोचा विना आहे. सप्ताहात पहा बरं का किती मजा राहते. सगळं गाव देवाच्या अगोदर विनेकऱ्याच्या पाया पडतं. 1-1.5 किलोची विना 1 तास सांभाळली
की सगळं गाव पाया पडतं. घरी 10 किलोचा नातू अख्खा दिवस सांभाळा तरी सून लवकर जेवण देत नाही. विठ्ठल मग कशात आनंद आहे बरं सांगा बरं, कशात आनंद आहे बोला ना. यांची विनय पारायला नाव लिहून घ्या. आनंद राहतो म्हणून आज सप्ताह केला जातोय. आज अत्यंत पवित्र असा दिवस आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज जन्माला आले. आणि दुसरा दुग्ध शर्करा योग, ज्ञानियांचे राजे, साधकांचा मायबाप, योग्यांची माऊली, भक्त शिरोमणी ज्ञानोबाराय. आज ज्ञानोबारायचा सुद्धा जन्म उत्सव आहे. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, म्हणजे पांडुरंग परमात्म्याचा अवतार असणारे ज्ञानोबाराय त्यांचा आज जन्म उत्सव. आणि कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम शक्ती असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा याचाही आज जन्म आहे. किती मोठा दुग्ध शर्करा योग आहे आणि त्या क्षणाचे साक्षीदार आपण आहोत. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. या अभंगातून तुकोबाराज अवताराचं प्रयोजन सांगताय. किम निमित्त हा भगवान परमात्मा इथं अवताराला येतो. त्याच्या अनेक कारण आपल्याला संत शास्त्र, साहित्य, धर्मग्रंथ, संत वाङ्मय याच्यामध्ये पाहायला मिळत आहेत. बरं, भगवंत अवताराला जेव्हा येतो त्याच्या मागे अनेक कारण आहेत. भगवंत जेव्हा अवताराला येतो त्याच्या मागे सगळ्यात महत्वाचं कारण भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संवारी. भगवान परमात्मा जेव्हा अवतार धारण करतो तेव्हा तो काय करतो माहितीये का? तो एकतर भक्ताचं रक्षण करतो, नाही तर दुष्टाचा म्हणजे पापी माणसाचा नाश करतो. किंवा सरळ आपण म्हणूया जो दुर्जन मनुष्य आहे त्याला मारल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे सरळ सरळ आपल्याला सांगता येईल भगवंताच्या अवताराचं प्रयोजन सज्जनाचा सांभाळ आणि दुर्जनाचा नाश हे त्याचं महत्वाचं कारण आहे. भगवान परमात्मा आल्यानंतर एक तर सज्जनाला पायापाशी सांभाळतो, नाहीतर दुर्जनाचा नाश करतो. प्रभू रामचंद्र जेव्हा अवताराला येतात तेव्हा आल्यानंतर ते फक्त रावणा करता येतात, कारण तो दुर्जन आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. दुर्जन रावण आहे. आणि दुसरं कारण सदभक्त, भक्त असणारा सज्जन हनुमंतराय यांच्याकरता प्रभू रामचंद्र अवताराला येतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा अवतार धारण करतात तेव्हा दोन कारण आहेत. सज्जनाला जवळ करतात आणि दुर्जनाचा नाश करतात. मग सज्जन कोण आहे? अर्जुन सज्जन आहे आणि पुतना कंस या राक्षसांसारखे दुर्जन त्यांचा तो नाश करतो. म्हणजे सत्पर्य आपल्याला जर तात्पर्य पाहायचं झालं तर भगवान परमात्मा आल्यानंतर एक तर सज्जनाला सांभाळतो, नाहीतर दुर्जनाचा सांभाळच करतो. तो नाश जरी करत असेल, तो हाताने जरी मारत असेल, तो मारून सुद्धा तो मोक्ष देतो. आणि भगवंताच्या हातानं मरण येत असेल आणि मरणात जर मोक्ष भेटत असेल तर आपण दुर्जन झालं तरी चांगलं आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. इतकं दुर्जन व्हावं, इतकं दुर्जन व्हावं की आपल्याला मारण्यासाठी परमात्मा अवताराला यावा, नाहीतर दुर्जन होण्यात काहीच मजा नाही. सज्जनाला पायापाशी ठेवतो, दुर्जनाचा नाश करतो. माझा प्रश्न आहे, या धर्ममंडपामध्ये बसलेलं कोण माणूस असा आहे तो पूर्ण सज्जन आहे? त्याने हात वर करा. कोण माणूस आहे असा जो पूर्ण सज्जन आहे? नाही कुणी? नाही, कुणीच नाही ना. बरं ठीक आहे. मग जो दुर्जन आहे त्याने आता हात वर करा. तुम्ही कसे आहात ते सगळ्यांनाच माहिती आहे, पण तुमची किती हिंमत हे मला पाहायचं. म्हणजे आपल्या गावात कुणी सज्जनही तुम्ही सांगा. ते मी कशाला सांगेन? असेल कोणी बाबा, ते कीर्तन संपल्यानंतर भेटतील. गावात, मानोरे गावात कुणीही सज्जन तुम्ही म्हणा. आणि मानोरे गावात कुणीही दुर्जन हा? एकदा ताप मापी लावा ना आपल्याकडे पहा. आपण पूर्ण सज्जनही नाही आणि पूर्ण आपण दुर्जनही नाही. भगवान अवतार धारण कशासाठी करतो? एक तर सज्जन माणसासाठी, नाहीतर दुर्जन माणसासाठी. मग आपल्यासारख्या
सामान्य जीवाचा उद्धार करायचा कोणी? विठ्ठल. विठला 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 विठला. मग भगवान आपल्यासाठी अवताराला येत नाही, मग तो आपल्यासारखेच संत महात्मे इथं पाठवतो. उद्धर या जन जड जीवा, उद्धर या जन जड जीवा, उद्धर या जन जड जीवा, उद्धर या जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारणे, उद्धर या जन जड जीवा, उद्धर या जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धर या जन जड जीवा, उद्धर या जन जड जीवा, जड जीवा, जड. उद्धाराया जन जड जीव अवतार तुम्हा धराया कारण, किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. तुकोबराय म्हणतात की भगवान परमात्मा जरी आपल्यासाठी येत नसले, ते जरी सज्जनाचा सांभाळ करून दुर्जनाचा नाश जरी करत असले, तरी आपल्यासाठी आपण पूर्ण सज्जनही नाही आणि आपण पूर्ण दुर्जनही नाही. आपला उद्धार करण्यासाठी इथं संत महात्मे अवतार धारण करतात. विठ्ठल. विठला 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 विठला. आपण वास्तविक संतांनी जो आपल्याला मार्ग दाखवलाय त्याच मार्गाने आपण जायचंय. त्यांनी जी वाट आपल्याला दाखवली, कारण घरात जर कुणी चांगलं सांगत असेल, ते जर आपण ऐकलं नाही तर आपला अपघात होण्याची शक्यता असते, आपलं जीवन अधोगतीला जाण्याची शक्यता असते. म्हणून संत महात्मे इथं आल्यानंतर आपल्याला उपदेश करतायत. संत महात्म्यांचं इथं येणं आणि आपल्याला उपदेश करणं हेच खऱ्या अर्थानं त्यांचं जीवन आहे. ते इथं आल्यानंतर आपल्याला उपदेश करतायत, आपल्याला सांभाळतायत, आपल्याला शिकवतात आणि शिकवल्यानंतर ते सांभाळतात. किती सांभाळतात? फार मोठी त्यांची दया आपल्यावर आहे. कारण आपले आईवडील सुद्धा आपल्यासाठी जे काही करू शकत नाही ते संत महात्मे करतात. त्यांचा एक एक उपदेश आपल्या जीवनाचा उद्धार करणारा उपदेश आहे. पण खरं सांगतो माय बापा हो, मग आपला उद्धार व्हावा असं जर वाटत असेल, ज्याच्या अंतकरणामध्ये प्रामाणिक आपल्या उद्धाराची तळमळ आहे, त्यानं फक्त ज्ञानोबराय आणि तुकोबराय यांच्या चरणावर माथा ठेवावा. विठ्ठल. विठला 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 विठला. कारण आपला उद्धार व्हावा याची तळमळ ज्ञानोबराय आणि तुकोबराय सोडले तर कुणालाच नाही. संत महात्मे आपल्याला उपदेश करतायत, त्यांचं इथं येणं आणि आपल्याला उपदेश करणं हे कसं असतं माहितीये का? त्या आईप्रमाणे ते आपल्याला सांभाळत असतात. संत महात्मे इथं आल्यानंतर त्यांचा उपदेश कशा स्वरूपाचा असतो? त्या मातेप्रमाणे असतो. माता म्हणजे आई काय करते? एखाद्या लहान बाळाला जर भात खाऊ घालायचं असेल तर ताटलीभर भात त्याच्या समोर घेऊन येते आणि आल्यानंतर आखीच्या आखी ताटली त्याच्या तोंडात कोंबते का आई? आखीच्या आखी ताटली कोंबते का? आणि आखीच्या आखी जर कोंबत असेल तर ती त्याची सख्खी नाही. सख्खी आई असं कधीच करू शकत नाही. आखीच्या आखी ताटली कोंबत नाही. आई काय करते? छोटासा घास हातामध्ये घेते आणि त्या बाळासमोर करते आणि म्हणते, बाळा हा चिवचा घास आहे, हा माऊचा घास आहे, हा बबूचा घास आहे. ऐका बरं का माता माऊलींनो. आणि या घासामध्ये सगळे घास तिकडचे राहतात. कुठले? या घासामध्ये मामाचा घास, मामीचा घास. या घासामध्ये एकही घास काकूचा नाही, एकही घास आत्याचा नाही. ते भुबू जे राहतं ना, भुबू म्हणजे कुत्र, ते कुत्र सुद्धा माहेरचं राहतं, तेव्हाच ते पोरग खातं, नाही तर ती पोरग सुद्धा खात नाही. मग आई काय करते? एक एक घास करत करत त्या बाळाला आखीच्या आखी ताटलीभर भात खाऊ घालते. तसं आमचं संत महात्म्यांचं जीवन आहे. ज्ञानोबराय काय करतात? समोरच्याचा अधिकार पाहतात, त्याची लेवल उंची पाहतात, त्याची पात्रता पाहतात. आणि तो जर सामान्य असेल तर त्याला हरिपाठासारखा ग्रंथ आहे. आणि ज्ञानोबराय सांगतात काय करा? फक्त तोंडानं त्या मुखे मन हरी मुखे मन हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना
हरिमुखे म्हण. ज्ञानोबा सोपा मार्ग सांगतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सामान्य जर असेल, संसार करत असेल तर फार काही करू नका. फक्त मुखानं भगवंताचं भजन करा. त्याची पात्रता जर थोडी मोठी असेल आणि त्याला जर कळत असेल आणि त्याचा अधिकार जर 65 ओव्या सांगून जर कळत असेल, चांगदेव महाराजांसारखा जर त्याचा अधिकार असेल तर त्याला चांगदेव 65 सारखा ग्रंथ आहे. ज्याच्या जीवनामध्ये अमृताचा अनुभव आलाय, जीवन सगळ्या गोष्टीने परिपूर्ण झालंय आणि हे सगळं करत असताना आनंद निर्भर डुलत असो असं ज्याचं जीवन आहे, अशा जीवनाकरता अमृत अनुभवासारखा ग्रंथ आहे. आणि ज्याची पात्रता फार मोठी म्हणतोय मी, ज्याची पात्रता फार मोठी. जोग महाराज संस्थेत असं ऐकलंय, विचार सागर पंचदशी शिकल्याशिवाय ज्ञानेश्वरी कळत नाही. विचार सागर पंचदशी शिकल्याशिवाय ज्ञानेश्वरी कळत नाही. विचार सागर बाकीचे ग्रंथ जर शिकले तर ज्ञानेश्वरी विठला 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 विठला. या सगळ्याच्या वरती जर त्याचा अधिकार असेल तर त्याला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्ञानोबा देतात. ज्ञानेश्वरी काय सामान्य वाटते का तुम्हाला? भाग्यवान आहात तुम्ही. ज्ञानेश्वरी पारायण आपल्या गावामध्ये सुरू आहे. ज्ञानेश्वरी इतकी व्यापक आहे, आपण आपल्या महाराष्ट्रात भारतात आपण त्याचा अभ्यास करत नाही, ती वाचत नाही. पण ही ज्ञानेश्वरी घेऊन बाकीच्या देशामध्ये त्याच्यावर ट्रान्सलेशन करून त्याच्यावर आता अभ्यास सुरू आहे. ज्ञानोबा काय लिहित नाही ज्ञानेश्वरीमध्ये सगळं लिहितात. एक आता 150-200 वर्षापूर्वी एक शोध लागला, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला. तो शोध कुणी लावला रे मुलांनो? हे बोलू नको, नीट बस. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कुणी लावला? कुणी लावला? नाही माहिती. एक जण झाडाखाली झोपला होता आणि त्याच्या टाळक्यात सफरचंद पडलं. काय नाव त्याचं? न्यूटन. अरे न्यूटन नाही, तो जुनाच टन आहे. ते सफरचंद 150-200 वर्षापूर्वी त्याच्या टाळक्यात पडलं, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला. पण 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा लिहून ठेवतात, खालरा धावे पाणी, गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्याच पोटात आहे. मग 750 वर्षापूर्वी त्या ग्रंथात जर लिहिलं जात असेल तर आत्ता शास्त्रज्ञांनी किती जरी शोध लावले तर आमच्या ज्ञानोबरांच्या पुढे नाही. विठ्ठल विठला 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 विठला. आत्ताच्या काळामध्ये युटिलायझेशन अपडेट असणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. म्हणून आमच्या संस्थेचे गुरुवर्य गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर म्हणजे SP कॉलेजचे प्राचार्य गुरुवर्य मामा एक वाक्य नेहमी सांगायचे आणि आम्ही हे सांगतो म्हणजे आमचं काहीच नाही, आम्ही ज्यांच्या मुखातून ऐकलं हेच तुमच्या समोर मांडत असतो. गुरुनाम गुरु मामासाहेब एक वाक्य नेहमी म्हणायचे, ज्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आणि गाथा त्याच्या चरणावर ठेवावा माथा. ज्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आणि गाथा त्याच्या चरणावर ठेवावा माथा आणि ज्याच्या घरामध्ये नाही ज्ञानेश्वरी आणि गाथा त्याच्या कमरेत घालाव्या 2 लाथा. हे मोठ्यांचं वाक्य आहे. आम्ही त्यांच्याकडं त्या संस्थेमध्ये राहून शिकलोय. म्हणून त्या मोठ्यांचं मार्गक्रमण अनुसरण जर आपण आपल्या जीवनात केलं तर नक्की आपली ही जी गती आहे ती नक्की आपल्याला एक दिवस उद्धाराकडे घेऊन जाईल. म्हणून मार्ग ज्या मार्गाने साधू संत गेले, आपले बाप जाते गेले, आपले आईवडील गेले, त्याच मार्गाने आपण जायचंय. एक दृष्टांत सांगतो, सहज उगाउगाना आठवला. एक नाना फडणवीस नाव आपण इतिहासात ऐकलं असेल. नाना फडणवीस. त्या नाना फडणवीसांकडे एक मनुष्य घोड्या घेऊन आला. घोड्या म्हणजे आपल्या पखवाज वाजवण्याचं स्टँड, त्याला आपण घोडी म्हणतो. ती घोडी नाही, घोडा आणि घोडी. त्या 2 घोड्या घेऊन आला आणि नानांना त्या व्यापाऱ्यानं सांगितलं, नाना माझी एक इच्छा आहे, या 2ही घोड्या तुम्हाला सप्रेम भेट द्यायची. नानानं विचारलं काय कारण आहे याचं? म्हणे माझी इच्छा आहे या 2ही घोड्या तुम्हाला भेट द्याव्या. पण नाना माझा एक प्रश्न आहे, या 2ही घोड्या आहेत पण त्या घोड्या सगळ्या सारख्या होत्या, दोन्ही दिसायला सारख्या, रंगानं सारख्या, त्यांची शेपटी सारखी आहे. ऐका रे, शेपटी सारखी, कलर सारखा, सगळं सारखं होतं. दोघी दिसायला हुबेहूब होत्या आणि आजच्या भाषेमध्ये जर बोलायचं म्हटलं तर सेम टू सेम.
सगळं सारखं होतं, उंची सारखी, रंग सारखा, त्यांची शेपटी सारखी, कान सारखे, शिंग पण. घोड्याला शिंग आहे का मानोरीत? हुबेहूब दिसणाऱ्या दोनही घोड्या. आणि नानांना सांगितलं या दोनही घोड्या मला तुम्हाला सप्रेम भेट द्यायचा आहे, पण माझा एक प्रश्न आहे नाना, तुम्ही फक्त एक गोष्ट ओळखून दाखवायची, या दोनही घोड्या जरी दिसायला हुबेहूब असल्या तर या घोड्यांमध्ये एक आई आहे आणि एक तिची लेक आहे. नाना माझा प्रश्न आहे, फक्त तुम्ही ओळखून दाखवा माय कोणती आणि लेक कोणती, या दोनही घोड्या मला तुम्हाला द्यायच्या आहे. नाना हुशार होते. नाना त्या दोनही घोड्या घेऊन गावच्या पानवठ्याला गेले, नदीवर गेले. आणि गेल्यानंतर नानांनी त्या व्यापाऱ्याला सांगितलं या दोनही घोड्या आपल्याला धुवायच्या आहे. त्यावेळेस व्यापाऱ्यानं सांगितलं नाना सकाळी येताना दोनही घोड्या मी धुवून घेऊन आलोय, पण नाही म्हणे आपल्याला दोनही घोड्या धुवायच्या आहे. दोघंही पानवठ्याला गेले आणि दोनही घोड्या पोहण्यासाठी धुण्यासाठी पाण्यामध्ये सोडल्या. एक घोडी पोहत पोहत पुढे जात होती आणि दुसरी घोडी पोहत पोहत तिच्या मागे येत होती. नानांना त्या पानवट्याच्या किनाऱ्यावरून सांगितलं जी पुढे चालली ती आई आहे आणि जी मागून येते ती तिची लेक आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आपले बाप जाते, आपले आई वडील, आपले साधू संत महात्मे ज्या वाटेनं गेले त्याच वाटेनं आपण जायचंय. आणि त्यांनी जो मार्ग दाखवलाय तो मार्गच आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार करणार आहे. म्हणून हा सप्ताह करायचा. आणि सप्ताहामध्ये सर्व काही आपल्याला प्राप्त होतं, परंतु हा सगळा आनंद द्यायला आपल्याला ज्ञानोबराय तुकोबराय तयार आहेत, तरी सुद्धा आपण संसार जीव लावून करतोय. आता मानोरीची काय संख्या एवढीच असेल का? नाही. पण सगळ्यालाच कीर्तनात आनंद राहतो असं काही नाही. पण खरं सांगतो मायबापा हो, या महाराष्ट्रामध्ये आता असाच एक मांडव उरलाय, असाच एक धर्म मांडव आता उरलाय. नाही तर बाकीचे मांडव आता कधी तांडव करतील काही सांगता येत नाही. बाकीचे मांडव आता काही खरं राहिलं नाही मांडवाचं. एकच मांडव चांगला आहे, हा धर्म मांडव. बाकीचे मांडव आता कधी तांडव करू शकतील. आणि इथं कुणी जरी आला, इथं कौरव जरी आले तरी त्यांना पांडव व्हावं लागेल, असा हा धर्म मांडव आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. असे संत महात्मे आपला उद्धार करतात आणि उद्धारचं देवही करतो, पण देव आपला उद्धार करत नाही. त्यांच्याच थ्रू म्हणजे त्यांच्याच आधिपत्यानं आलेले संत महात्मे आपला उद्धार करत असतात. भगवान परमात्मा अवताराला येतो म्हणजे का अवताराला येतो तर त्याचे अनेक कारण आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा अवताराला येतो, वेदाचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा अवताराला येतो, भक्ताचा सांभाळ करण्याकरता परमात्मा अवताराला येतो, ब्राह्मणाचा संहार करण्याकरता नाश म्हणतो ब्राह्मणाचा सांभाळ करण्याकरता येतो, गोमातेचं रक्षण करण्याकरता येतो आणि अंब ऋषी राजासाठी सुद्धा भगवान परमात्मा अवताराला येतो. पण येताना तो जेव्हा येतो तेव्हा त्याचे अनेक कारण आहेत. कारण भगवान परमात्मा सहजासहजी अवताराला येत नाही. या पृथ्वीचं पाप वाढलं आणि पुण्य कमी झालं की भगवान परमात्मा अवताराला येत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपलं कर्म फार महत्वाचं आहे. आपण जे कर्म करतोय त्या कर्मावर पाप आणि पुण्य ठरत असतं. कर्माचा परिपाक पाप आणि पुण्य, आणि ते पुण्य सुख देतं आणि पाप जे आहे ते दुःख देतं. आणि अशी पृथ्वी एकदा कंपायमान झाली या पापानं, तिला हे सहन झालं नाही की तो परमात्मा अवताराला येतो. म्हणून प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे, या पृथ्वीवर आपण भार म्हणून जन्माला आलोय, पण इथं आल्यानंतर आपण आपलं कर्म चांगलं केलं पाहिजे. आणि कर्म फार प्रामाणिक असतं. मनुष्य कर्म करून कुठेही जगामध्ये निघून गेला तर त्याचं कर्म त्याला कधीच सोडत नाही, कधीच सोडत नाही. कर्म करा आणि तुम्ही कुठेही निघून जा, ते कर्म तुमच्या मागे आल्याशिवाय राहणार नाही. कर्माचं एक रूपक सांगतो. कर्म कसं आहे माहिती आहे का? कर्म हे गावरान गाईच्या वासरासारखं आहे. चांगलं आहे का? कर्म हे गावरान गाईच्या वासरासारखं आहे. गावरान गाईचं वासरू तुम्ही प्यायला सोडा, शेकडो गाया असू द्या, ते वासरू आईकडेच जातं. तसं जर्सीचं सोडा बरं, ते ज्याला सोडायला जाईल त्याला डुसणी आणतं पहिले. गावरान गाईच्या वासरासारखं कर्म आहे. तुम्ही कुठे जा, तुमचं कर्म तुमचं कर्माची ये भेने निघाला दुपारी, कर्म प्रात काळी जाऊनी बैसे, कर्म प्रात काळी जाऊनी बैसे. हे कर्माची ये भेने निघाला दुपारी, कर्म प्रात काळी जाऊनी बैसे, कर्म प्रात काळी जाऊनी बैसे.
कर्माची या भेने निघाला दुपारी कर्म प्राप्त काळी जाऊनी बैसे. कर्माला घाबरून तो मनुष्य जर दुपारी कुठं जाण्याकरता निघाला तर त्याचं कर्म सकाळीच तिथं पोहोचलेलं असतं. म्हणून आपलं कर्म हे जीवनामध्ये प्रामाणिक असावं. मग आपण कर्म करतो हे कुणी पाहत नसलं तरी आपलं कर्म हे देव पाहतो. म्हणून आपलं कर्म हे प्रामाणिक असावं आणि त्या कर्माचाच परिपाक म्हणून आपला जन्म आहे. कारण आगा कर्मी जे करावे तर ते सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे. देहा एका या देहात आपण कशासाठी येतो? गत जन्मामध्ये केलेलं जे कर्म आहे ते भोगण्यासाठीच आपण इथं येत असतो. आणि इथं आल्यानंतर जर आपलं कर्म प्रामाणिक नसेल तर पाप वाढतं आणि पापाचा परिणाम हे दुःख आहे. पापाचा परिणाम झाला ही पृथ्वी कंपायमान होते, थरथरायला लागते आणि देवाचा धावा करते. तेव्हा हा देव अवतार धारण करतो आणि अवतार धारण करत असताना तो येताना काय घेऊन येतो हेच तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात घेऊनिया चक्र गदा घेऊनिया चक्र गदा घेऊनिया चक्र गदा घेऊनिया चक्र गदा हो घेऊनिया चक्र गदा हाती धंदा करीतो घेऊनिया चक्र गदा हाती धंदा करीतो हाती धंदा करीतो हाती धंदा करीतो भक्तारा के पाया पासी भक्तारा के पाया पासी भक्तारा के पाया पासी भक्तारा के पाया पासी घेऊनिया चक्र गदा हाती धंदा करीतो घेऊनिया चक्र गदा हाती धंदा करीतो हाती धंदा करीतो हाती धंदा करीतो भक्तारा के पाया पासी भक्तारा के पाया पासी भक्तारा के पाया पासी भक्तारा के पाया पासी घेऊनिया चक्र गदा हाती धंदा करीतो हाती धंदा करीतो घेऊनिया चक्र हाती धंदा करीतो हाती धंदा करीतो 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 घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो